बीड विधानसभा मतदारसंघात 21,000 दुबार मतं आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागर यांनी केलाय। या संदर्भात ते आयोगाकडे तक्रारही करणार आहेत। तर संदीप क्षीरसागर यांचं कुठलंही आव्हान नाहीये, कारण मागील 6 वर्षांत त्यांनी काहीच काम केलं नाहीये असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। आगामी निवडणुकांचा बिगुल वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर आहेत। आशिष शेलारांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दुबार मतदान झालं आणि त्याच्यामुळेच संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला देखील बोलून दाखवलं। या संदर्भात प्रतिक्रिया काय तुमची? अगदी बरोबर आहे। आम्ही सुद्धा ती माहिती घेतली आणि असे बोगस मतदार दुबार किंवा एकच व्यक्ती वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळं थोडंफार नावं चेंज करून असं 4-4, 5-5 वेळा यादीत आलेले नावं हे जवळपास 21,000 आहेत बीड विधानसभा क्षेत्रामध्ये। आणि त्यासोबतच 18 वर्षाच्या खालील व्यक्तींचे वय वाढवून ते सुद्धा मतदार यादीत घालण्याचं काम सुद्धा झालं। हे सुद्धा हजारोने निघतील नावं। त्याच्यामुळे ह्याचा तपास व्हावा यासाठी आम्ही पक्ष, महायुती आणि आयोग याकडे पाठपुरावा करत आहोत। नक्कीच आगामी निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांचं कुठलंही आव्हान मला नाही असं योगेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।